म्हणजे दोन्ही बाजूंना वाटतंय की लोकांमध्ये मतदात्यांमध्ये कन्फ्युजन होतं. आता या कन्फ्युजनचा फायदा झाला की नुकसान हे सांगता येत नाही राजकीय पक्षांना. मात्र जनतेसाठी हे योग्य नाहीये. शायनाजी, आपल्याला काही सांगायचंय? बोला. मुझे कुछ बोलना है। ये बार बार संविधान को लेके टिप्पणी करना, क्या आपको पता है कि 106 बार संविधान में प्रावधान यानी अमेंडमेंट्स बने हैं और उनमें से 80 बार कांग्रेस के शासनकाल में। ये बड़ी बड़ी बातें करते हैं, हम संविधान बदलने वाले हैं। जब संविधान में अमेंडमेंट्स भारतीय जनता पार्टी ने लाया तो कौन से मुद्दे पे? एब्रोगेशन ऑफ 370, ट्रिपल तलाक, नारी शक्ति वंदन, सोच समझ के जो अमेंडमेंट्स किया। कभी भी अमेंडमेंट का मतलब नहीं है कि आप संविधान बदल रहे हैं। और प्रधानमंत्री ने बल्कि प्रीएम्बल को लेके कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेट किया, बच्चों तक स्कूल तक लेके गए, बाबा साहेब आंबेडकर को रिस्पेक्ट के साथ देखा कि ये संविधान जो विश्व का सबसे बड़ा संविधान है, शायनाजी सेलिब्रेट किया जाए। शायनाजी, आपण जसं म्हणत आहात संविधान बदलाचा एक नॅरेटिव्ह यांनी सेट केला, तसंच मंगळसूत्र हा नॅरेटिव्ह सुद्धा आपण सेट केलात. देखिए, मंगलसूत्र हो या प्रधानमंत्री को 150 बार गाली गलौज पे उतरना, आप मुझे बोलिए ये शोभा देती है आपको? क्या एक प्रजातंत्र लोकतंत्र में नैरेटिव और काउंटर नैरेटिव की स्वीकारता नहीं है? हाँ, जरूर होना चाहिए। कोई भी मुद्दे पे आप चर्चा कीजिए, लेकिन सिर्फ गाली गलौज पे उतरना, बयानबाजी करना। नाना पटोले के बयान देखिए, सुन सुन के हैरानी होती है कि मानसिक संतुलन कहाँ है इस पार्टी की। और जो पार्टी शायना विचारतात मानसिक संतुलन कुठे आहे काँग्रेस पक्षाचं? और सिर्फ सत्ता के हेमलताजी लिए आए। एक मिनिट ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये प्रचार झाला आणि ज्या पद्धतीने भाजपचे सर्व नेते ज्या पद्धतीने तो प्रचार केला, म्हणजे मला असं वाटतं की इतक्या खालच्या थराचा प्रचार ह्या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला. विकासाचा मुद्दा हा पूर्णपणे मिसिंग होता. आणि तुमचं मंगळसूत्र चोरलं जाईल, मुजरा काय, नंतर काय, म्हणजे फक्त आता तुमच्या घरातलं सँडविच पळवून येणार एवढंच बोलायचं राहिलं होतं. आणि भाजपचे सगळेच नेते ज्या पद्धतीने बहीण भावाच्या नात्याबद्दल भाजपच्या एका नेत्यांनी विधान केलं, म्हणजे याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं की निवडणुकीचा प्रचार कुठल्या थराला गेला त्याबद्दल न बोललेलं बरं. परंतु फक्त एकच मुद्दा मला या निमित्ताने सांगायचा आहे की तुम्ही जी आता महाराष्ट्रातली आकडेवारी सांगताय, परत हा मुद्दा राहून जाईल म्हणून बोलते की जी आकडेवारी सांगताय ती आकडेवारी पाहिल्यानंतर निवडणूक आयोगाने काही करू, भारतीय जनता पक्षाने कशाही पद्धतीचं वातावरण निर्माण करो, परंतु शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे. हे महाराष्ट्रातल्या जनतेने याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि तुम्ही कितीही ज्या पद्धतीने पक्षांची तोडफोड करा, पक्षाचं चिन्ह घ्या, पक्षाचं नाव घ्या, असंही केलं तरी महाराष्ट्रातल्या जनतेने या गोष्टीला थारा दिलेला नाहीये. आपण जी उद्धव ठाकरेंची आकडेवारी दाखवताय, मी अतिशय प्रामाणिकपणे सांगते, मी महाराष्ट्रभर फिरलेली आहे. शिवसेनेची आकडेवारी वाढणार आहे, शरद पवारांची आकडेवारी वाढणार आहे. आणि हे महिला पॅनल आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने ज्या 4 महिला दिल्या, शोभाताई बच्चाव असतील, प्रणिती शिंदे असेल, वर्षा गायकवाड असेल किंवा धानोरकर मॅडम असतील, या 4ही महिला काँग्रेसच्या निवडून येणार आहेत. एक अपक्ष जो दाखवताय तोही कदाचित काँग्रेसच्याच पाड्यातली ती जागा आहे. आणि